A sum fetched a total simple interest of rupees 4016.25 at the rate of 9 PCPA in 5 years. What is the sum? सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. इन 5 इयर्स सम काढायला सांगितलेलं आहे. काय येणार फॉर्म्युला आपला? SI चा फॉर्म्युला वापरा की मग. आवाज येतोय का? हॅलो. Yes, sir. SI PRT by 100. SI 4016.25. P काढायचा आहे. हा दिलेला आहे 9 आणि हा 5. फाइव बाय 100 म्हणजे 20 येत आहे, बरोबर. किती येत आहे काढा प्रिन्सिपल. 8,925. D option. 8,925. ठीक आहे. झाले का? अरे लिहून झालं का? Yes, sir. एट 925. हे सोडवा मग, चला चॅट मध्ये टाका आन्सर. आन्सर चॅट मध्ये टाका. A sum of money amounts to rupees 9800 after 5 years and rupees 12005 after 8 years at the same rate of simple interest. The rate of interest per annum is.
हॅलो, अरे 12,005 मधून 9800 वजा करा, किती येते? 2205. 2205 फॉर 8 minus 5 3 years. म्हणजे एका वर्षाला किती? एका वर्षाला किती? 2205 डिवायडेड बाय 3 करा. 735. 735 into 5. $3,675. किती येते अमाऊंट बघा. $6,125. 3675 PRT 6125 R टाइम किती आहे तुमचा? किंवा 700 किती आलंय म्हणता तुम्ही? 35 ना एका हा, yes sir. वर्षाला? 735 घ्या, काय अडचण नाही. किती येते बघा. $12%. 12%. काय अडचण आहे कोणाला? हॅलो, काय अडचण आहे का? No sir. पुढचं सोडवा मग. What will be the ratio of simple interest earned by certain amount at the same rate of interest for 6 years and that for 9 years? 9 वर्ष आणि 6 वर्ष याच्यामध्ये मिळणाऱ्या सिंपल इंटरेस्ट चा रेशिओ विचारलेला आहे. काय करणार? सर्टन अमाऊंट पी म्हटलं मी, रेट ऑफ इंटरेस्ट आर म्हटलं, 6 वर्षासाठी 100 सॉरी डिवायडेड बाय 100. तसंच पी आर 9 बाय 100 येणार. 6:9 काय येतंय? 2:3. येते का? Yes sir.
झालंय का? हे Yes, sir. सोडवा. A certain amount earns simple interest of rupees 1750 after 7 years. Had the interest been 2% more, how much more interest would it have earned? सात वर्षानंतर सिंपल इंटरेस्टने 1750 रुपये मिळालेले आहेत. 7 वर्षात 1750 म्हणजे एका वर्षात किती रे? हॅलो, 250. 250. तुमचा SI फॉर 1 year 250 आला, बरोबर? Yes, sir. SI साठी तुम्हाला काय काय लागतं? PRT बाय 100. त्यातलं P आणि R दोन्ही नाहीये तुमच्याकडं, बरोबर का? हॅलो, T1च आहे. म्हणजे इथे एकतर तुम्हाला प्रिन्सिपल द्यायला पाहिजे होतं किंवा रेट ऑफ इंटरेस्ट द्यायला पाहिजे होता. त्यावेळी तुम्ही पुढच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकला असता. कळतंय का? हॅलो, Sir, ते 2% more काय मग? हे सोडा बाळांनो. पहिल्यांदा तुम्हाला हे 2% मोर कधी काढता येईल? जर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढता आला. तर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे म्हणजे तुम्हाला प्रिन्सिपल त्यांनी द्यायला पाहिजे होता. दोन Yes, sir. अननोन आहेत ना इथं. Yes, sir. मग एकच कंडिशन दिलेले आहे, त्यामुळं इट कॅन नॉट बी डिटरमाइन्ड हा ऑप्शन येतो. असे पण क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट मिसिंग आहे. प्रिन्सिपल अमाऊंट असल्याशिवाय पुढे कॅल्क्युलेट करता येत नाही. कळते का? Yes, sir. So option D cannot be determined. Reason लिहा. Since principal amount is not given, data is not sufficient.
बघा पुढं. नेक्स्ट म्हणा फास्ट ट्रॅक टेक्निक्स. फास्ट ट्रॅक टेक्निक्स. If a sum of money, technique number 1, if a sum of money becomes n times in t years at simple interest, then formula for calculating rate of interest will be given as r equal to 100 into n minus 1 divided by t. If sum of money becomes n times in t year at simple interest, then formula for calculating rate of interest will be given as r equal to 100 n minus 1 divided by t. For example, बघा, a sum of money becomes 4 times, म्हणजे n काय झालं, 4 झालं, बरोबर का? in 20 years t झाला 20. Find the rate of interest, r equal to 100 4 minus 1 divided by 20. किती आलं रे? 15%. हे कळतंय? हॅलो हॅलो, Yes, sir. तसंच खालचं काढा सेकंड नंबरचा आणि आन्सर सांगा आर काय येते मला. चॅट मध्ये टाका आन्सर. रोल नंबर 13 ऋतुजा, काय फॉर्म्युला दिलाय? Yes, sir. हा, फॉर्म्युला काय दिलाय बाळा? R is equal to 100 into n minus 1 upon t. Sorry, sir. T मी 30 घ्यायचंय.
13.3 येते आन्सर. ठीक आहे. हाँ सर. पुढं सेकंड टेक्निक लिहा. सेकंड म्हणा. त्यातला फर्स्ट, इफ सम ऑफ मनी at a certain rate of interest becomes n times in t1 year and m times in t2 year, then formula for t2 will given as t2 equal to m minus 1 divided by n minus 1 into t1. बघा, एक सर्टन अमाउंट n टाइम्स होते T1 वर्षामध्ये आणि m टाइम्स होते T2 वर्षामध्ये. तर T2 काढायचा फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला. त्याचं एक्झाम्पल बघा. फर्स्ट वर बेस, त्याच्याच खाली लिहा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. अ सम बिकम्स 2 टाइम्स इन 5 years, म्हणजे n ची व्हॅल्यू 2, T1 आहे 5. आता at a certain rate of interest, find the time in which the same amount becomes 8 times, म्हणजे m equal to 8 झाला पाहिजे. फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाका. टाइम किती येते सांगा. हा, 8 minus 1 divided by 2 minus 1 into 5. किती आलं रे? 35. सॉरी, 7 into 5 येणार. हे कळलं? Yes sir. तसंच सेकंड बघा. इफ सम ऑफ मनी इन सर्टन टाइम बिकम्स n टाइम्स at r1% rate of interest and m times at r2% rate of interest, then formula of r2% will be given as r2 equal to m minus 1 divided by n minus 1 into r1. मग सेकंड साठी खाली बघा. In a certain time, a sum becomes 5 times at the rate of 11% per annum. बघा, 5 टाइम्स म्हणजे यांची व्हॅल्यू 5 झाली, r झाला, r1 झाला 11. पुढं m आहे 7. मग आपल्याला r2 काढायचा आहे. काय येईल तुमचा? 7 minus 1, 5 minus 1 into 11. काय येतंय? 6/4 येते का? किती येते बघा. $16 किती येते? 5. 5. हे कळलं का? हॅलो बाळा, नाही लक्षात आलं का? Yes sir. ठीक आहे.
लिहून झालंय का बघा? लिहून झालं असेल तर सांगा. झालंय लिहून? Yes, sir. None, sir. अटेंडन्स द्या फक्त. थांबा जरा 1 मिनिट. करा सुरुवात. 1 present. 2 present. 4 present. 5 absent. 6 present. 7 present. 8 present. 9 absent. 10, 11, 12, 13, 14. 11. 12 present. 13 present. 14 present. 16, 17, 18, 19, 20, 21 absent. 22 present. 23 absent. 24 present. 25 absent. 26 present. 27, 28, 29, 30 absent. 30 29 present. present, sir. 30 आहे का? Yes. 29 पण present आहे, sir. 29. कोण आहे 29? अनिकेत नकाते. अनिकेत रोल नंबर टाका की हो. रोल नंबर Sorry, sir. 30 present sir. विकास नरवे. 13 present. हा पुढा 31 present. हा पुढा नेक्स्ट 32 absent. 33 absent. 34 absent. 35 absent. 36 absent. 36 present. पुढा 37 present. 38, 39 absent. 40 present. 41 present. 40 present. 42. 43. 44 present. 44, 45, 46. 46 present. ठीक आहे. 46 present. हा केलं की. ठीक आहे, भेटू परत आता. करू बंद? Yes, sir.